बऱ्याच वेळा असं होतं की चमचमीत खायची तर इच्छा आहे, पण घरात भाजी नसल्यामुळे काय बनवायचं हा प्रश्न पडतो. तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. अगदी घरातल्या सामग्रीमध्ये रेसिपी तयार होते. पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर भाजी बनवायला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण मसाला वाटून घ्यायचा आहे. तर मिक्सी जारमध्ये काही लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. अद्रकचे काही तुकडे घालूयात. एक कांदा घालूयात. एक टोमॅटो घालायचा आहे. कोथिंबीर घालूयात आणि सुकं खोबरं 2 चमचे घातलेलं आहे. 1 चमचा मिरची पावडर घालूयात आणि हे सर्व छान बारीक वाटून घ्यायचं आहे. मसाला वाटताना टोमॅटो घातल्यामुळे पाणी घालायची आवश्यकता नाही भासली. तर ह्या ठिकाणी मसाला वाटून तयार आहे. फोडणीची तयारी करूयात. तर कढई गरम झालेली आहे. तेल घालायचं आहे. अर्धा चमचा हिंग घालूयात. खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालूयात. कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घेऊ. कांदा परतवून झालेला आहे. वाटलेला मसाला घालूयात आणि मसाला आपण मध्यम आचेवर छान सुटा होईपर्यंत परतवून घेऊ. मसाला पण छान सुटा होईपर्यंत परतवून घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा घरचा मसाला घातलेला आहे. 1 चमचा मिरची पावडर घालूयात. 2 चमचे कांदा लसूण मसाला घालूयात. अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे. गरम मसाला घालूयात मोठा 1 चमचा. कसुरी मेथी घालूयात. छान सर्व मिक्स करून घेऊ. साधारण 3 ग्लास पाणी घालूयात. मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण आमटी किती पातळ करून घेतली आहे ते, कारण ह्यामध्ये आपण शेव पाडणार आहोत, त्यामुळे भाजी नंतर घट्टच होते. तर बेसन घेतलेलं आहे 1 वाटी. ओवा घालूयात अर्धा चमचा. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा मिरची पावडर घालूयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ. पाणी घालून मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण अगदी पातळ नाही बनवायचं, थोडं घट्टच बनवायचं आहे की जेणेकरून आपण त्याची शेव पाडू शकतो. शेवेसाठी लागणारं मिश्रण हे तयार आहे. आमटीला उकळीही आलेली आहे. आता आपण अशा प्रकारे चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर पीठ घालून छान शेव पाडून घेऊयात. किसणीचा वापर करूनही तुम्ही शेव पाडू शकता किंवा झाऱ्यानेही तुम्ही शेव पाडू शकता. शेव पाडून झालेली आहे. मिक्स करून घेऊ. जर शेव पाडायची नसेल तर अशा प्रकारे आपण वडेही तोडू शकतो. वाफ काढूयात 6 ते 7 मिनिटाकरता. तर 7 मिनिट झालेले आहे. भाजी आपण एकदा वर खाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा 6 ते 7 मिनिटाकरता झाकून ठेवूयात. बेसन आपण कच्चं वापरलेलं आहे, त्यामुळे भाजी अगदी छान व्यवस्थित उकळू द्यायची आहे. पुन्हा 6 ते 7 मिनिटाकरता आपण झाकून ठेवूयात. ह्या ठिकाणी जवळपास 8 मिनिट झालेले आहे. आता गॅस बंद करायचा आहे
कोथिंबीर घालूयात आणि अशा प्रकारे आपली चमचमीत शेवभाजी तयार आहे. तर तुम्ही ही भाजी नक्की करून पहा, तुम्हाला निश्चितच आवडेल. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.